हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल दी एम्प्रेस, खास मराठी लोकांसाठी. सो याच्यामध्ये असं नाही आहे की फक्त मराठीच लोक असतील, अमराठी लोकसुद्धा तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला मराठी भाषा आवडत असेल आणि त्यासाठी तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचंही स्वागतच आहे. ओके, सो आपण बघतोय राशींप्रमाणे. तर आजची जी राशी आहे ती आहे धनु राशी, म्हणजे सॅजिटेरियस. तर आपण बघणार आहोत या राशीच्या बाबतीमध्ये की काय या महिन्यामध्ये घडणार आहे तुमच्या बाबतीमध्ये. तर बघूया लवकर. सॅजिटेरियस म्हणजेच धनु राशी. आय थिंक आता 2-3च राशी राहिल्या आहेत. सो राशी संपल्यानंतर मी बाकीच्या गोष्टी नक्कीच घेऊन येईन तुमच्यासाठी. ओके, 3 कार्ड्स ऑलरेडी पडलेली आहेत. अजून एक कार्ड घेते आणि रीडिंगला स्टार्ट करते. 10 ऑफ सॉर्ड्स. मला असं दिसतं आहे ना की तुम्ही काही मागे सोडून तुमच्या लाईफमध्ये पुढे जाणार आहात. इट्स लाईक की हा महिना तुमच्यासाठी असा असेल की जे काही फॅमिली इश्यूज आहेत ते कन्क्ल्यूड होतील. त्यांचं मूळ कारण तुम्हाला समजून त्या गोष्टींमधनं तुम्ही बाहेर पडाल. तुमचा एकाकीपणा नाहीसा होईल. तुमच्या ॲन्सिस्टर्स बरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. म्हणजे जर तुम्ही ॲन्सिस्टरच्या प्रॉब्लेम्स म्हणजे कर्सेसमधनं जात असाल तर आता हा टाईम येईल की जिथे तुम्हाला ॲन्सिस्टर्सची कृपा मिळेल. कारण तुमचं एक बॅड सायकल त्यातनं तुम्ही बाहेर आला आहात, संपलेलं आहे. सो एका असं म्हणू शकतो एक व्हिशियस सायकल होतं, जे एक खराब सायकल होतं. त्या वाईट काळातनं तुम्ही ऑलरेडी बाहेर आलेला आहात. आता तुमच्या लाईफमध्ये जो आहे, जे तुम्ही वेट करत होता अपॉर्च्युनिटीसाठी किंवा एक वाईट टाईम कधी जाईल तुमच्या लाईफमधनं आणि चांगल्या गोष्टी कधी होतील, खूप साऱ्या गोष्टींसाठी तुम्ही वेट करत होता. रिलेशनशिपसाठी असेल, करिअर अपॉर्च्युनिटीसाठी असेल, बट तुम्ही वेटिंग झोनमध्ये होता. हा वेटिंग झोन संपेल. डेफिनेटली न्यू अपॉर्च्युनिटीज, न्यू बिगिनिंग, फायनान्शियल स्टॅबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येत आहे. स्टेबल इन्कम तुमच्या लाईफमध्ये येईल. आणि म्हणजे मला असं दिसतंय या मंथमध्ये तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि गोल्ड तुमच्यासाठी एक सोर्स ऑफ इन्कम राहू शकतं. अशा पद्धतीचं मला दिसतं आहे. किंवा जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यात त्या इन्व्हेस्टमेंटमधनं तुम्हाला रिटर्न यायला स्टार्ट होईल. सो एक मला असं दिसतंय की रिकरिंग इन्कम म्हणू शकतो किंवा सोर्सेस ऑफ इन्कम तुमच्या लाईफमध्ये आल्यामुळे तुम्हाला फायनान्शियली सेविंग करता येईल आणि तुम्हाला खुशी वाटेल की हा चला, फायनान्स काहीतरी माझ्या हातामध्ये येतोय आणि मी आता गोष्टींना बॅलन्स करू शकतोय किंवा शकते. सो डेफिनेटली टेम्परन्स सांगतं रिकन्सिलिएशन, बॅलन्स. तर रिलेशनशिपमध्ये हार्मनी. त्याचबरोबर जर तुम्ही कुठल्या व्यक्तीची वाट बघत असाल तर डेफिनेटली त्या व्यक्तीबरोबर तुमच्या लाईफमध्ये एक सेम पेजवर तुम्ही याल. न्यू स्टेबल बिगिनिंग होताना मला दिसते आहे. आणि लास्ट कार्ड तुम्हाला काय सांगते? एस ऑफ कप्स. ऑफकोर्स न्यू बिगिनिंग्स, पॉवरफुल न्यू बिगिनिंग्स. ऑफकोर्स हा महिना तुमचं हार्ट हील होईल. तुम्ही खूप छान हिलिंग प्रोसेसमधनं जाल. त्याच्यामुळे कधी कधी तळमळ वाटेल, असं वाटेल की अरे काही चांगलं होत नाही आहे. आपल्याला वाटत होतं चांगलं होईल पण काही होत नाही आहे. पण असं नाही आहे. डेफिनेटली हा एक महिना तुमचा पूर्ण बॉडी रिस्ट्रक्चर होईल, इमोशनली रिस्ट्रक्चर्ड व्हाल आणि तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी, रिलेशनशिपमध्ये हार्मनी, पीस ऑफ माइंड या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर आता कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला वाचायची गरज आहे, कोणत्या गोष्टी टाळायची आहे हे आपण पाहू. कारण काही काही वेळेला काय चुका आपण करतो तर त्या चुकांमध्ये शिकण्यापेक्षा कोणत्या चुका करायच्याच नाही आहेत या गोष्टीकडे पाहूया. मला असं दिसतं आहे की नॉलेज गेन करा आणि जितकं होईल तितकी प्रगती तुमची तुमच्यापुरतीच ठेवा.
जरी तुम्हाला प्रॉफिट होतोय, जरी तुमच्या लाईफमध्ये चांगली गोष्ट होतीये, शो ऑफ नका करू. अगेन वाव सन कार्ड. तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त हॅपीनेस येणार आहे. जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी बघत असाल तर डेफिनेटली धिस इज द टाईम की तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते, मॅरेज फिक्स होऊ शकतं. सो जे काही चॉईस घ्या तुम्ही निवडाल त्या चॉईसने तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस येतोय. तर ही गोष्ट ओके मी गंमत झाली आत्ता सांगते. डेफिनेटली कुणाला सांगायचं नाही आहे, डिस्क्लोज करू नका. आता जसं हे गोष्ट अशी आहे की सुवास कधी लपत नाही, बरोबर. आपण प्रयत्न करायचा म्हणजे आपण लाईफमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगत होते की चांगल्या गोष्टी होतील पण तुम्ही सांगू नका, तेव्हा माझ्या एंजल्सने मला कानात गाणं सांगितलं. ते म्हणजे की सुगंध त्याचा लपेल का, प्रीत लपवुनी लपेल का. म्हणून मला हसायला आलं की तुम्हाला सांगितलं जात आहे जे काही तुमच्या लाईफमध्ये चांगलं होत आहे तुम्ही शक्यतो शेअर करू नका. बिकॉज त्याची जे तुम्हाला ब्लेसिंग्स मिळणार आहेत त्याचे तुम्ही पात्र आहात. तर ती पात्रता तुम्ही म्हणजे त्या गोष्टी तुम्ही पोस्टपोनमेंटवर टाकाल. मग जर तुम्ही गोष्टींना जास्त डिस्क्लोज कराल तर गोष्टी परत पोस्टपोन होतील आणि परत तुम्ही वेटिंग मोडमध्ये जाल. सो मला असं वाटतंय जे काही तुमच्या लाईफमध्ये होतंय तुमच्यापुरतं ठेवा. ओके. फॅमिलीबरोबर डेफिनेटली जिथे तुम्ही राहताय त्या फॅमिलीबरोबर शेअर करा, सगळ्या गोष्टी करा, बट त्या घराच्या पलीकडे कुठेही जाता कामा नये. तुमच्या लाईफ इतकं प्रिशियस आहे, इतकं तुम्ही त्रासातनं बाहेर आलेला आहात, येत आहात. तर जे चांगले मुवमेंट आहेत ते तुमच्या स्वतःच्या फॅमिलीबरोबर, स्वतःबरोबर आणि देवाबरोबर स्पेंड करा. तुमच्या लाईफमध्ये सगळं चांगलं होत आहे. तथास्तू. मला असं बोलायची इच्छा झाली तर गॉड कदाचित तुम्हाला तथास्तू बोलतोय. तुमच्या सर्व इच्छा कंप्लीट होत आहेत, अशा तुम्हाला ओंजळीत भरून देत आहेत. बघा, 3 वेळा आहे, सॉरी, 3दा का जेव्हा होतं ना तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा गोष्टी तुम्हाला त्रिकाल वेळा समजावलं जातं याचा अर्थ त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो. सो तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग होतीये, तुम्ही त्या गोष्टीचा आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जे कोणी धनुराशीचे असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांनाही मनामध्ये ऐकून खूप छान वाटेल, हील वाटेल आणि तुम्ही एक पुण्य काम कराल. सो तुमच्या लाईफमध्ये ते पुण्य तुमच्याकडे 10 पटीने रिटर्न येईल. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.